स्थायीकडून जाहिरात खर्च व म्हाडा प्रकरणांसाठी चौकशी समिती, वॉलमन ठेकेदारांना नोटीस देणार, सभापती सानप यांचे आदेश. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज दिनांक 16 गुरुवारी सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत कार्यपत्रिकेवरील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र यावेळी भूसंपादन, जाहिरात खर्च, म्हाडा प्रकरण, सेंट्रल पार्कमधील आरक्षण तसेच वॉलमन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा गाजला. बैठकीत आडगाव येथील भूसंपादनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणाचा विषय चर्चेला जात आहे. या विषयावर भाजपच्या दीपाली कुलकर्णी यांच्यासह अनेक सदस्यांनी आक्षेप घेत अधिक माहितीची मागणी केली. यानंतर सभापती मच्छिंद्र सानप यांनी हा विषय स्वतंत्र बैठकीत सविस्तर चर्चेसाठी घेण्यात येईल असे सांगत तो तहकूब ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. तर जनसंपर्क विभागामार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्याच्या खर्चाचा विषय चर्चेत आला असता या विषयात पारदर्शकतेबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत महापालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, मुख्य लेखा अधिकारी आणि मुख्य लेखापरीक्षक यांचा समावेश असून संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे हा विषयही अंतिम निर्णयाविना प्रलंबित ठेवण्यात आला. दरम्यान कार्यपत्रिकेवरील उर्वरित विकास कामांच्या प्रस्तावांना समितीने मंजुरी दिली. पंचवटी, सातपूर आणि नवीन नाशिक विभागातील रस्ते विकास, इमारती दुरुस्ती, जलवाहिन्यांची गळती दुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्ती, पाईपलाईन क्रॉस कनेक्शन आदी कोट्यवधी रुपयांच्या कामांना हिरवा कंदील देण्यात आला. ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक राहुल दिवे यांनी वॉलमन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित करत ठेकेदारांवर गंभीर आरोप केले. महापालिका प्रत्येक वॉलमन मागे सुमारे 26,000 रुपये अदा करत असताना संबंधित कर्मचाऱ्यांना केवळ 13,000 रुपये वेतन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ठेकेदार संपूर्ण रक्कम कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवत नसल्याने वॉलमनला थेट महापालिकेच्या मानधनावर नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. सभागृहाबाहेर मोठ्या संख्येने वॉलमन कर्मचारी उपस्थित राहून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापती मच्छिंद्र सानप यांनी संबंधित तिन्ही ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले. एका मंगल कार्यालयाच्या जागेवर शेकडो घरांच्या योजनेला मंजुरी कशी देण्यात आली याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच एका पार्क परिसरातील प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आवश्यक असलेले 20% घरे राखीव ठेवण्यात आली नसल्याचा आरोप करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. या मागणीची दखल घेत सभापती सानप यांनी संबंधित प्रकरणासाठी आणखी एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य लेखापाल आणि प्रशासन विभागाचे उपायुक्त यांचा समावेश राहणार असून संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. बैठकीत बाळासाहेब निगड, अदिती पांडे, भारती ताजनपुरे, किरण गामणे, योगेश गाडेकर यांच्यासह अन्य सदस्यांनीही विविध नागरी सुविधा विकास कामे, प्रशासनातील कार्यपद्धती आणि नागरिकांच्या प्रश्नांवर मुद्देसूद माहिती मांडत प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या. स्टार न्यूज अधिकाऱ्यांना आता आपण तुमच्या समोर सगळ्यांनी बघितले असेल, सर्वांना आपण संधी दिली. आता यापुढे असं काही होत नाही, कारण की जे काही आपण त्यांना जे आव्हान मागवतोय तर त्यांच्याकडनं ती माहिती पुरेशी गोळा होत नाही. त्याच्यामुळं आता ते एक मीटिंग लेट झाली, पण याच्यापुढे असं काही होत नाही. शहरातले पाण्याचा विषय करताना अनेक वेळा चर्चेत होतो. आम्ही सोमवारी गंगापूरला भेट ठेवलेली आहे सामान्य सर्व सदस्यांनी आणि अधिकाऱ्यांसोबत. काय प्रॉब्लेम आहे नेमका? आपल्याकडे पाणी तर भरपूर आहे, पण लोकांना पाणी का मिळत नाही? आपल्याकडे 30 ते 35% लिकेज आहे. आपण जर त्या लिकेजवर जर एकदम ग्राउंड लेवलला काम केलं तर आपल्याला पाणी मिळेल. खड्ड्याबाबत देखील प्रश्न 2 दिवसात आपण ते सर्व शहराच्या खड्डे टेंडर ओपन होणार आहे, वर्क देणार आहे 2 दिवसात आणि त्यापुढे येणाऱ्या 4-5 दिवसात आपण सर्व शहर खड्डेमुक्त. महत्त्वाचा प्रश्न इमेजरचा घेतात. काय इमेजरची कारवाई करणार आहे? नक्कीच कारवाई करणार आहे. या बैठकीमध्ये एक विषय चर्चा करली, तुम्ही देखील बघितलं, गिरीश महाजनांचं नाव सांगून दमकडं जाते, त्याचं काही सांगा. मी सांगितलं ना सदस्यांना, आपण शब्द मागं घ्या. सन्माननीय मंत्री महोदयांना हा विषय माहितीच नाही आहे, मग त्यामध्ये मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं कारणच नाही ना. चौकशी लावली ना त्याची. सविस्तर काय हा विषय नेमका काय होता आणि मंत्री महोदयांचं नाव का बरं घेण्यात येत आहे? तिथं काही राज साधी म्हणून आहे, तिथं काही टीडीआरचा विषय आहे आणि गेल्या 2 मीटिंगपासून तो विषय आपल्या मीटिंगवर होता. तर मागच्या मीटिंगला मी त्यांना सांगितलं की आपण पुढच्या मीटिंगला तो अहवाल द्या, पण त्यांनी सन्माननीय सदस्यांना तो अहवाल सादर केला. सदस्यांचं काही समाधान झाले नसेल त्याच्यामध्ये, मग त्यांनी संबंधित जो व्यक्ती आहे, कोण आहे, माजी नगरसेवकांचे मिस्टर आहे, ते काही मला नाही माहिती कोण आहे, मग त्यांनी त्यांचं नाव घ्यायचं ना. त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं नाही, कारण की मंत्री महोदयांचा काय संबंध आहे याच्यामध्ये.
त्यांनी जो शब्द घेतला तो जो मंत्री महोदयांचा जो उल्लेख केला हा चुकीचा आहे, म्हणून मी त्याला विरोध केला. तुम्ही शब्द मागे घ्या म्हणून. तुम्ही जी चौकशी लावली ती नक्की काय लावली, काय चौकशी कशी होणार? टीडीआर संदर्भाचा प्रश्न आहे राजसाहेबचा, तो प्रशासकीय काळात झालेला आहे आणि आता जे अधिकारी आहेत ते त्या टायमाला नव्हते. जे आता जे अधिकारी आहेत त्या टायमाला कोणी अधिकारी नव्हते. मग त्यामुळे त्याचा आज तो साठी मोहसिन पठाण, नाशिक.